आदित्य आणि राधिकाचे लग्न होऊन 8 वर्षे झाली. दोघांनी प्रेमाने संसार सुरू केला. पहिल्या 2-3 वर्षात सगळं गोड गोड होतं. राधिका त्याच्यासाठी रोज वेगवेगळे पदार्थ बनवायची. आदित्य तिच्यासोबत रात्री उशिरापर्यंत गप्पा मारायचा. पण कालांतराने जगण्याच्या गडबडीत प्रेमाची गोडी थोडी फिकट होत गेली. आदित्यचा नोकरीचा ताण वाढला. राधिका मुलांच्या, सासू सासऱ्यांच्या आणि घरकामाच्या चक्रात पूर्णपणे गुंतली. हळूहळू दोघांच्या बोलण्यात कमीपणा आला. रात्री जेवणावरही दोघं शांतच बसायचे. गैरसमज हळूहळू नात्यात रुतत चालले होते. राधिका मनातून खूप तुटत चालली होती. तिला आदित्यचं कौतुक, त्याचं लक्ष हे सगळंच हवं होतं. पण आदित्यला वाटायचं घर चांगलं चाललंय, आणखी काय हवंय तिला. राधिका मनात म्हणायची, फक्त घर नाही, मला तू हवा आहेस आदित्य. ज्यांना आपण सर्वाधिक प्रेम करतो त्यांच्याकडूनच थोडं दुर्लक्ष झालं तरी मन फार दुखावतं. राधिकाच्या मनात तेच होतं. एके दिवशी किरकोळ गोष्टीवरून दोघांचं मोठं भांडण झालं. राधिका थकलेल्या आवाजात म्हणाली, आदित्य, तू कधी माझ्याशी मनापासून बोलतोस का? कधी विचारतोस का मी कशी आहे ते? आदित्य संतापला, जास्त नाटकं करू नको. मी एवढा रिकामटेकडा नाही. दिवसभर काम करतो ते कोणासाठी? तुझ्यासाठीच ना? राधिकाचा आवाज थरथरला. हो, पण तुझा वेळ, तुझं लक्ष, तुझं प्रेम ते कोणासाठी ठेवतोस? इतकं बोलून राधिका डोळ्यातलं पाणी लपवत किचनमध्ये निघून गेली. आदित्य मात्र फोनमध्ये बुडून राहिला. त्या रात्री दोघांनी एकमेकांशी शब्दही बोलला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी राधिका कपाटात कपडे ठेवताना अचानक जमिनीवर कोसळली. आदित्य धावत आला. राधिकाच्या चेहऱ्याची रंगत पूर्णपणे पांढरी झाली होती. हात थंड झाले होते. त्याला क्षणभर असं वाटलं तो तिला गमावतोय. आदित्यच्या पायाखालची जमीन सरकली. ताबडतोब तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी सांगितलं, जास्त थकवा, ताण आणि शरीरात कमजोरी आहे. विश्रांतीची खूप गरज आहे. आदित्य शांत बसला. डोळ्यात पाणी तरळलं. तो मनात विचार करू लागला, मी रोज कामाच्या मागे धावलो, पण ज्याच्यासाठी धावलो ती स्त्री मनाने किती तुटत गेली ते मी पाहिलंच नाही. राधिकाला दवाखान्यातून घरी आणलं. राधिका झोपेत असताना आदित्य तिच्या सामानात औषध ठेवत होता. तेवढ्यात त्याच्या हाताला एक छोटी डायरी लागली. तो उघडून पाहू लागला. पहिल्या पानावरच लिहिलं होतं, आदित्य, मला तुझ्याशी फक्त बोलायचं आहे. तो पुढे वाचू लागला. राधिकाने लिहिलं होतं, मी कुणाकडे तक्रार करत नाही. फक्त तुझा वेळ, तुझं हसू, तुझी माया मला पाहिजे. हे सगळं मला खूप मिस होतं. कधी कधी वाटतं मी घरीच असूनही तुला दिसत नाही. आदित्य वाचत राहिला. डोळ्यातून पाणी थांबेना. त्याला उमगलं, तिचं दुःख छोटं नव्हतं, ते दररोज वाढत गेलेलं होतं आणि त्याने कधी ते समजून घेतलंच नाही. राधिका जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा आदित्य तिच्या हातात हात घेऊन बसला होता. त्याच्या डोळ्यात खरं दुःख आणि प्रेमही होतं. तो म्हणाला, राधिका, चहा घे, खास तुझ्यासाठी बनवला, पण आज मी तुझ्यासोबत बसून पिणार आहे. राधिका हलकसं हसली. इतक्या दिवसांनी आदित्यने तिचा हात घट्ट धरला होता. तुझं खरं दुःख मला समजलं. माझ्यासाठी रोज चहा बनवणं तुझी सवय होती, पण माझ्यासोबत बसून पिणं तुझी इच्छा होती. आणि तीच इच्छा
मी कधी पूर्ण केलीच नाही. राधिकाच्या डोळ्यात पाणी आलं. ते पहिल्यांदाच दोघांनी इतक्या प्रामाणिकपणे हृदय मोकळं केलं. त्या दिवसानंतर आदित्यने एक नियम पाळायला सुरुवात केली. दररोज एक कप चहा एकमेकांसोबत. दोघांचा जीवनातला तो छोटा चहाचा आनंद त्यांचं नातं पुन्हा जुळवणारा सेतू बनला. मोठ्या भांडणांनी नातं तुटत नाही, ते तुटतं तेव्हा जेव्हा बोलायचं असताना आपण गप्प बसतो आणि लक्ष द्यायचं असताना आपण दुर्लक्ष करतो. नातं टिकतं ते लहान प्रेमाच्या सवयींनी, लहान बोलण्यांनी आणि एक कप चहा एकत्र पिण्याच्या क्षणांनी. कथा आवडली असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.